तर मित्रांनो इकडे लक्ष द्या सर्वांनी, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते चांगल्या प्रकारे की हे जे तो, ते, तता, तोच आणि त या प्रकारचे जे शब्द आहे ते वाक्याच्या शेवटी कशा प्रकारे येतात. ओके, हे जे शब्द आल्यानंतर त्या सिंपल प्रेझेंट टेन्सला कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करून देते. जसे हा जो टेन्स आहे, ओके, जसे फॉर एक्झाम्पल हा जो एक सेंटेन्स आहे, ओके, हे जे वाक्य आहे दे कम हेअर एव्हरी डे, दे कम हेअर एव्हरी डे म्हणजे ते दररोज इथे येतात. हे जे वाक्य आहे तर यामध्ये तो, ते, तथा या प्रकारचे जे शब्द आहे कशा प्रकारे वापरले गेलेत मी तुम्हाला ते सांगते. जसे येतात म्हणजे ते दररोज इथे येतात. जसे फॉर एक्झाम्पल त म्हणजे हे जे वाक्य याच्या वाक्याच्या शेवटी त हा या हे जे वाक्य यामधलं काय इथे वापरलं गेलेलं आहे तर याला कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं आणि हा जो सिंपल टेन्स आहे ह्याला कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं ते मी तुम्हाला इथे सांगितलं. जसे त्यानंतरचं पूर्ण जे सेकंड सेंटेन्स आहे, सेकंड जे सेंटेन्स आहे दे वर्क ऑल डे म्हणजे दे वर्क ऑल डे ते दिवसभर काम करतात. तर बघा इथे तुम्हाला दिलं ते दिवसभर काम करतात, दे वर्क ऑल डे. तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे, हे जे मराठीमधील वाक्य आहे त्याच्या शेवटी बघा करतात, ओके, ते दिवसभर काम करतात. तर शेवट काय दिलेलं आहे तर हे जे शब्द आहे यामधलाच एक शब्द इथे वापरला गेलेला आहे. तर म्हणून हे काय झालं एक सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे हे जे वाक्य कोणतं आहे सिंपल प्रेझेंट टेन्समधील आहे. त्यानंतर पुन्हा दुसरं जे वाक्य आहे यू लुक हॅपी, यू लुक हॅपी, ओके, तू आनंदी दिसतोस, यू लुक हॅपी तू आनंदी दिसतोस. हे बघा या ठिकाणी पण तुम्ही पहा दिसतोस तर या वाक्याच्या शेवटी ह्या वाक्याच्या शेवटी काय दिलेला आहे तोस. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तोस या शब्दामधील एखादी शब्द जर तुम्हाला दिसत असेल त्या सेंटेन्समध्ये तर तुम्ही समजून घ्या की ते सेंटेन्स कोणतं असेल सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. तर मला वाटते की तुम्हाला मित्रांनो हे सिंपल प्रेझेंट टेन्सबद्दल समजलं असेल. एवढंच नाही, फक्त भरपूरचे असे काही म्हणजे मेथड्स आहे त्याला प्रत्येक ठिकाणी कसं आयडेंटिफाय करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त हे जे तो, ते, तथा, तोच हे शब्द जर त्या म्हणजे हे जे शब्द आहे हे जे शब्द त्या सेंटेन्समध्ये असेल तेव्हा तो सिंपल प्रेझेंट टेन्स नसते. ओके, या व्यतिरिक्त पण पुन्हा सिंपल प्रेझेंट टेन्सला कसं आयडेंटिफाय करायचं ह्या सर्व मेथड मी तुम्हाला आयडेंटिफाय करून देणार म्हणजे शिकवणार. म्हणजे तुम्ही प्रत्येक म्हणजे ऑल स्किल सिंपल म्हणजे जे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलवर कसं आयडेंटिफाय करायचं प्रत्येक टेन्सला ते सर्व मेथड मी तुम्हाला शिकवणार. ओके, तर मला वाटते मित्रांनो तुम्हाला हे सर्व समजलं असेल तर म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच अगेन.